आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 26 जुलै या कालावधीत राज्यभर जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहात वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, कृषी मार्गदर्शन, युवा शिबिरं आणि अल्पसंख्याक सेवा संकल्प अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। या अभियानाची जबाबदारी पालकमंत्री आणि संपर्क मंत्र्यांवर सोपवण्यात आली असून जिल्हानिहाय बैठका घेऊन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली। डॉक्टर भीमराया मेत्री यांची नुकतीच IIM नागपूरच्या संचालक पदावर पुढील 5 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती झाली आहे। आपल्या दुसऱ्या कार्यकाळात IIM नागपूरला जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 बिझनेस स्कूलमध्ये आणायचं आहे, असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। पुणे इथं IIM नागपूरचा भव्य परिसर पुढील 5 वर्षात उभा होईल। यासाठी राज्य शासनानं 70 एकर जागा केवळ ₹1 या नाममात्र दरानं लीजवर दिली आहे। यानंतर इतका मोठा दुसरा परिसर असलेलं IIM नागपूर हे देशातील एकमेव संस्थान असेल असं ते म्हणाले। विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर यांनी आपल्या इन्क्युबेशन सेंटर V3Fचं संस्थेच्या परिसरात आयोजित समारंभात औपचारिक उद्घाटन केलं। हा उपक्रम VNITच्या अभियांत्रिकी उत्कृष्टता, संशोधन क्षमता, शैक्षणिक बळकटी आणि राष्ट्रीय वारसा यांच्या आधारावर अधिक सक्षम नवोपक्रम आणि स्टार्टअप परिसंस्था उभारण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण संस्थात्मक पाऊल आहे। शाश्वत ऊर्जा आणि भविष्यातील विद्युत वाहतूक यावरील 6वी IEEE आंतरराष्ट्रीय परिषद ACFET 2026चं आयोजन येत्या 8 ते 11 जुलै दरम्यान VNIT कॅम्पस नागपूर इथं करण्यात येत आहे। यात जगभरातील प्रमुख संशोधक, शिक्षक, उद्योगतज्ञ, धोरणकर्ते आणि विद्यार्थी सहभागी होतील। नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील 75 मैदानं आणि 75 उद्यानं विकसित करण्याचा निर्णय मनपानं घेतला आहे। या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 मैदानं आणि 2 उद्यानं अशी एकूण 6ही विधानसभा मतदारसंघात 12 मैदानं आणि 12 उद्यानं एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित विकसित करण्याचे निर्देश सत्ता पक्ष नेते तथा विशेष समिती अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी दिले। शहरात राबवण्याच्या या अभिनव प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त समितीची बैठक आज डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली। केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यानं राज्याच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सन 2026-27 मध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 415 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे। पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।